हाय हॅलो सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व छानच असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. सर्वात अगोदर मी चांगलं घर स्वच्छ झाडून घेतलं होतं. त्याच्यानंतर मग ब्रश वगैरे करून घेतला आणि सकाळचा चाय घेतला मी, कारण आज मी काही ज्यूस बनवलं नव्हतं, इच्छाच नव्हती पियायची, म्हणून मी काय आज बनवलंच नव्हतं. त्याच्यामुळं डायरेक्ट चहाच घेतला आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. आंघोळ वगैरे करून घेतली आणि आज बनवली होती मी शेपूची भाजी बनवली होती. त्याच्यामध्ये मुगाची डाळ ॲड केली होती आणि चपात्या पण टाकून घेतल्या होत्या. एका साईडला स्वयंपाक वगैरे करून घेतला होता मी. आणि बघा माझी भाजी किती छान प्रकारे झाली होती, मस्त एकदम सुकी सुकी. आणि शेपूची भाजी ज्यांना आवडत नाही ना त्यांनी डाळ मिक्स करून करा, खूप छान लागते, टेस्टी पण लागते. कारण की माझे मिस्टर अगोदर खात नव्हते, त्यांना आवडत नव्हती, पण आता मी जेव्हापासून अशी बनवायला लागली ना तेव्हापासून ते आवडीने खातात. आणि मधातच माझा मित्रांशी म्हणत होता की मला आज सर्कल करायचे आहे, पोळीचे छोटे छोटे सर्कल बनवून दे, म्हणून मग त्याच्यासाठी वेगळे सर्कल बनवले. आणि हे काय माझ्या नवऱ्याने बघा मला कामाला लावलं आज, कारण की कोणी भेटतच नव्हतं कामाला. त्याच्यामुळं मग ते म्हणत होते 2च टीनं लावायची तर तूच हेल्प कर मला. म्हटलं ठीक आहे, पण मला मजुरी लागेल म्हटलं, नाही तर पार्टी लागेल म्हटलं. तर ठीक आहे म्हणत, देते म्हणून. तर मग मी त्यांना थोडीशी हेल्प केली आणि संध्याकाळचा असा फायनल लुक होता आम्ही लावल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा संध्याकाळी स्वयंपाकाला लागली. तर आज होतं स्वयंपाकामध्ये चिकन आणलं होतं त्यांनी, तर त्याचीच बिर्याणी बनवायची होती, कारण भाजी पोळी काही करू नको म्हणून बिर्याणीच बनव. आणि वेळ पण कमी होता, त्याच्यामुळं मग मी झटपट बिर्याणी बनायला घेतली. तर त्याच्यामध्ये मी अगोदर चांगलं चिकन धुवून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी पावडर 2 चम्मच, लाल तिखट टाकलं, अद्रक लसणची पेस्ट टाकली, नमक टाकलं चवीनुसार आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला येतो तो ॲड केला, कारण तो खूप म्हणजे स्मेल खूप छान येते आणि टेस्ट पण छान लागते. आणि ते सर्व टाकून मी पूर्ण मिक्स करून घेतलं आणि जास्त नाही, फक्त 10च मिनटं ठेवलं होतं, जोपर्यंत तांदूळ धुवून वगैरे होत नाही, तर ऑनियन वगैरे कापून घेईपर्यंत, म्हणजे जास्तीत जास्त 10 मिनटं मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता, पण ॲटलिस्ट 5-10 मिनटं तरी ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्येच थोडं चांगलं मुरून जाते. आणि 2 छोटेवाले डबे मी तांदूळ घेतले होते आणि ते भिजत घालायला ठेवले होते थोडा वेळ, 10 मिनटं. स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवून दिलं. आणि एका साईडला मग मस्त मी 4-5 कांदे घेतले मीडियम साईजचे, ते कापून घेतले, 2 टोमॅटो घेतले होते आणि खूप सारा कोथिंबीर घेतला होता. कोथिंबीर नंतर ॲड करायचं पूर्ण बिर्याणी झाल्याच्या नंतर. आणि मग त्याच्यानंतर मग तेल टाकलं 2-3 चम्मच आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं मी आणि नंतर तेजपत्ता टाकला 3-4 आणि कांदा टाकला आणि ते पूर्ण लालसर होईपर्यंत चांगला भाजू द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे ॲड करायचा. आता आपण मॅरिनेट केलेलं पूर्ण चिकन काढून ठेवायचं, फ्रीजरमधलं 2-3 मिनटं बाहेर काढून ठेवायचं, त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं. डायरेक्ट फ्रीजरमधलं काढून याच्यात नाही टाकायचं. आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि वर झाकण ठेवून दिलं, कारण की अगोदर 5-6 मिनटं चिकन शिजवावं लागते कमी गॅसवर. आणि वरचं जे भांडं राहते ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग नंतर ना ते पाणी त्याच्या अंदर ॲड करून द्यायचं आणि नंतर आपलं भिजत घातलेले तांदूळ होते ना ते त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचे आणि 15 मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं, किंवा म्हणजे मग 3 शिट्ट्या करायच्या आणि गॅस बंद करून 5 मिनटं तसंच राहू द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग चिकन बाहेर म्हणजे बिर्याणी काढून घ्यायची आणि सर्व करायची. तर काकडी टोमॅटो त्याच्यासोबत आम्ही मस्त सलादसोबत सर्व केली. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन पण ऑन करा, म्हणजे माझा व्हिडिओ जेव्हा केव्हा येईल ना ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला मग पुन्हा असेच एक नवीन व्हिडिओसोबत भेटू, तोपर्यंत बाय.